रिअल इस्टेटमध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळतात, तर मी म्युच्युअल फंड्समध्ये का गुंतवणूक करू? बरोबर आहे, कारण आपण काय करतो की रिअल इस्टेटच्या बाबतीमध्ये आपण किती किमतीला घेतलं आणि आपण किती किमतीला विकतोय या दोन ॲब्सोल्यूट व्हॅल्यूजना आपण कम्पेअर करून आपल्याला वाटतं की आपले रिटर्न्स खूप चांगले मिळाले. पण हे जर आपण ती प्रॉपर्टी जर आपण ॲन्युअलाइज बेसिसवरती ब्रेकडाऊन केली, म्हणजे किती वार्षिक रिटर्न्स किती मिळाले, आपण ते जर कॅल्क्युलेट केलं तर सरसकट आपल्याला ऑन ॲन ॲव्हरेज 6 ते 8% रिटर्न आपल्याला प्रॉपर्टीमध्ये मिळालेलं असतं. हेच आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये 12% वरती आपण रिटर्न अपेक्षित धरू शकतो. सो त्यामुळे रिटर्नच्या बाबतीत तरी इक्विटी म्युच्युअल फंड्स आपल्याला लाँग टर्ममध्ये खूप चांगले रिटर्न देऊ शकतात. पुढचा मुद्दा आहे की आपल्याला यील्ड किती मिळू शकते. तर इंडियामध्ये सर्वसाधारण रेंटलवरती 2 ते 3% यील्ड येतो. म्हणजे 1 करोडच्या प्रॉपर्टीला आपल्याला साधारण वर्षाला 3 लाखाचाच रेंट, म्हणजे महिन्याला 25,000चा रेंट मिळू शकतो. पण हेच जर तुम्ही 1 करोड रुपये एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये ठेवले आणि त्याच्यातनं आपण मंथली पेन्शन घेतली तर आपल्याला साधारण 70,000चं महिन्याला इन्कम मिळू शकतं. पुढचा असा मुद्दा आहे की आपल्याला प्रॉपर्टी विकत घेताना आपल्याला एकतर 7% स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कॉस्ट पडते आणि त्याशिवाय आपल्याला ब्रोकरेज सुद्धा लागू शकतो. पण म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला तशी एवढी मोठी कॉस्ट नसते. त्याशिवाय आपल्याला मेंटेनन्सची कॉस्ट असते. आपण जर एखादी प्रॉपर्टी लोनवरती घेतली तर आपल्याला 8.5 ते 9% इंटरेस्ट लागतो.